असेल स्वर्गीय रणजित मांदेकर, स्मृती तांबडी विरजोली आणि त्यांच्या अपक्ष विपक्ष असेल तो नक्कीच आपण पाहतो. हनुमान नगर रोड खुर्द दोन्ही संघ नायकांना विनंती असेल आपण सुद्धा जय्यत तयार राहायचं आहे. मैदानात हा सामना म्हणजे जबरदस्त होईल. हा सामना म्हणजे प्रेक्षकांची जे आले नसतील उन्हाचा तडाखा आहे पण यूट्यूबवर जरूर जाऊन पहा आणि आपले मित्र असतील त्यांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. लिंक शेअर करा. ज्याला माहीत नसेल त्याला लिंक पाठवा. लिंक स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअपला पाठवा. पण हा सामना महत्त्वाचा आहे. इथे 4 गाव लढतील. 2 गाव आपल्या अस्तित्वाची लढाई तर प्रतिस्पर्धी 2 गावांचे असेल आपल्या विजयासाठी ही घोडदौड. कुठला संघ जिंकेल? इकडे अलंकार कांडेकर, नितेश गिदे यांचा वेद श्लोक 11 नावे रोहा रॉयल संघ पाहायला मिळेल. यांचे मॅनेजर आहेत तजू डबीर. यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आठवण. अलंकार कांडेकरने एक जागा फिक्स केले. मला वाटते आराध्य 11 केलजाई. यामध्ये आपण पाहू नावा आणि नौकार, सोनखार आणि नौकार मॅच साठी आलेले आहेत. विनंती असेल सन्माननीय सुहास भाऊ खरिवले यांना आणि विनंती असेल गणेश पाटील आपण टीचर्स यांच्यासोबत जॉईन व्हा. मॅच अविनाश सोंदे याच्या बॅटीतून आल्या तब्बल 9 चेंडू आणि 7 चेंडू आणि 28 धावा. युवराज सिंगची खेळी, त्याला नेहमीच म्हणलं जातं युवराज युवी, आणि मैदानात तशा पद्धतीचा खेळ त्यांनी केलाय. सर 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात ज्याने 7 चेंडू स्पेस केले आणि 27 धावा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती कमवल्या, अविनाश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अर्थात मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. गणेशजी पाटील सर त्यांच्या समवेत सुहासजी खरिवले, रोहा प्रेस क्लब आपल्याला दोन्ही मान्यवर पाहायला मिळतात. सर तुम्हाला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाऊन आसनस्थ व्हायचं. अविनाश कडे थोडीशी चर्चा करूया. अविनाश फलंदाजी करत असताना 7 चेंडू स्पेस केले, 7 चेंडूमध्ये 27 धावा कमवल्या. आज संघाचा सर सेनापती ठरलायस, काय म्हणशील? नक्कीच आज मला खूप आनंद होतोय आणि सर्वप्रथम मी तुषार शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, कारण त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. धन्यवाद तुषार शेठ. आणि पूर्णपणे शेवटचे 8 चेंडू बाकी होते, जिम्मेदारी माझ्यावर होती. तर नवीनने सांगतो तुला मॅच फिनिश करायची आहे, त्या पद्धतीने मॅच फिनिश केली. एवढंच बोलेन. खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. धन्यवाद. ऑल टू कम वॉक्स जिथे आमच्या समवेत जोडले जातील 10वी चषकाचे मुख्य आयोजक अर्थात तुषारजी शिंदे. थँक्यू. आपण आवाज ऐकत होतात. आवाज एक आदिवासी समाजाचा आहे. नाव आपण नेहमीच घेत असतो नरेश शीत, पण मात्र नरेश शीत सुद्धा एक परफेक्ट मराठी आणि नंतर चांगल्या सुद्धा पद्धतीचं समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप शुभेच्छा. मला फोनवर येतात, मी समालोचनाला बसायचीच गरज नाही, मला मी जे कॉपीराईट केलंय ते मला टाकतानाच दम लागलाय. जे स्टेटसला ठेवलाय त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतोय. जवळपर्यंत मी आता 1 ते 2,000 लोकांना इथे मेसेज केलाय, रिप्लाय केलाय. अजूनही लोकांना मी मेसेज करू शकत नाही आहे. या यूट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून सांगतोय, ज्यांच्यापर्यंत माझा मेसेज पोचला नसेल त्यांना आताच या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतोय. जसा मला वेळ भेटेल तसा तुमच्या मी मेसेजला रिप्लाय देईन किंवा तुमचा त्याचा नक्कीच पाठलाग करेन आणि तुमच्या शुभेच्छा मी नक्कीच स्वीकारतोय. मैदानात चालूया. पहिला चेंडू घेऊन शाकिब सिद्दीक, आपल्या षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता आणि पहिल्या चेंडूवर मोठी सफलता पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. हर्षद टावरी गोल्डन डकचा शिकार होतोय.
ती रोमस्ता आहे हे पाहण्याची गरज आहे. मैदानात तेच पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर शाकिब सिद्दीक घेतोय सफलता आणि त्याच कारणास्तव गोल्डन डकचा शिकार बनतो हर्षद टावरी. हर्षद टावरी बद्दल बोलायचं राहूनच गेलं, कारण हर्षद टावरी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हर्षद टावरी फुल फॉर्म मध्ये आहे. हर्षद टावला मैदानात राहणं गरजेचं होतं, पण पहिला चेंडू खेळायचा मोह त्याला आवडला नाही. मात्र आता मैदानात येतोय तो भास्कर सातामकर, एक अनुभवी, एक 40+ खेळाडू. 40+ खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असणार आहे. तुम्ही आज जरी ग्रामीण मधून खेळलात तर तुम्हाला 40+ मध्ये खेळण्याची संधी असणार आहे. कुठलाही खेळाडू 40+ असेल, तो ग्रामीण मध्ये खेळत असेल तर त्याला 40+ मध्ये खेळायची संधी असेल. आणि जे खेळाडू ग्रामीण मधून हारलेत त्यांना ओपन मध्ये किंवा गाव टू गाव मध्ये सुद्धा कॉम्बिनेट करू शकता ओपन लॉट मध्ये. साकीब आपल्या षटकातील पुढचा चेंडू, या वेळचा सरळ बॅटने कसा पद्धतीने फटका खेळायचा हे अनुभव सांगतो आणि मैदानात तेच सांगतोय. हर्षद टावरी नव्या दामाचा आहे, पण हा हर्षद टावरीकडे अनुभव कमी आहे. मैदानात अनुभवपणा लावतोय तो नाव आहे भास्कर सातामकर. रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या. या गोष्टी तुम्हाला दिल्याशिवाय कोणाला मिळणार नाही आहे. खूप खूप धन्यवाद. पण पाहतोय हनुमान नगर आणि रोड खुर्द हे सुद्धा कॉम्बिनेशन आपण पाहतोय. तुम्हाला सेटिंग मीटिंग आणि नक्कीच कॉम्बिनेशन बनवायला ही गरज आहे, कारण 2 गाव 1 फॉर्म्युला आपण पाहतोय आणि यातमध्ये 2 संघ आपण नेहमी खेळताना पाहतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. करण कटोरे, वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. गुंजन 11 कोलाड हा एक नाव आहे. पाप्या महाबळे थोड्या आजारात त्रस्त होते, आजारातून ते कमबॅक केलाय. त्यांचाही संघ आपण गुंजन 11 कोलाड एक गाव एक संघ मध्ये पाहू. कोणते स्टार खेळाडू आणतात ते सुद्धा पाहू. यावेळचा सलमान सरळ हातात दिलाय, अगदी गोलंदाजाच्या गोदीत बोला आणि शाकिब घेतोय झेल आणि समाप्त करतोय. करण कटोरेचा खेळ, विकेट क्रमांक 2 डाऊन. मिळेल डिजिटल सर. थँक्यू. नायक नाहीये खलनायक तू. शाकिब सिद्दीक तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय. अलंकार खांडेकर खुश आहेत का? खुश असू नये, कारण गोलंदाजी त्यांच्या मनानजीक चालले. जे महत्वाचे अडचण आहेत ते दूर करताना पाहता मिळतात. इकडे मात्र सुनील कासार थोडे धास्तावलेले आहेत. 2 दिग्गजांमध्ये ही लढाई आहे. इकडे अलंकार खांडेकर आहेत, तिकडे आमचे सुनील कासार आहेत. मैदानामध्ये आपण पाहतोय आराध्य 11 काळजा, इकडे वेद श्लोक 11 नितेश गिजे आणि नक्कीच अलंकार खांडेकर. 2 दिग्गजांची प्रतिष्ठा पाहायला लागले. पण आजच्या दिवसातील ही मोठी फाईट होऊ शकतोय आणि जो मैदानात येतोय त्याचा अनुभव दांडगाय. जो मैदानात उतरतोय त्याने बरेच पावसाळे घालवलेत, बरेच पावसाळे भिजलाय तो असा खेळाडू येतोय. नाव आहे गैनीनाथ कटोरे. गैनीनाथ आणि भास्कर ही जोडी मैदानात राहणे गरजेचे आहे. तर आराध्य 11 केळजाई, सुनील कासार या सामन्यात या स्पर्धेत राहू शकतील. मैदानात काय घडेल पाहावं लागेल. इकडे पप्प्या महाबले कोलाडचा किंग टायगर कमबॅक. टायगर येतोय नवीन संघ घेऊन, मग येईल तो कल्याण डोंबिवलीतील एक संघ. त्याचं नाव तुम्हाला या स्पर्धेच्या नंतर सांगेन. त्याच्यामध्ये तुम्हाला दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील ज्याचा इतिहास आहे भिवंडी कल्याणमध्ये. तो गाव येईल या स्पर्धेत. तयारीत राहा. आणि जर तुम्हाला यायला वेळ नसेल तर GT स्पोर्टला आता सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन येईल. यानंतर मोठी स्पर्धा बैलगाडी सुद्धा येईल, त्याची नोटिफिकेशन येईल. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी येईल. या GT स्पोर्टवर तुम्हाला बघायचे आहेत, दुसरा चॅनल तुम्हाला दिसणार नाही आहे. आता एकच पर्याय मध्ये GT स्पोर्ट. बोला. चांगल्या पद्धतीचा थ्रो आपण पाहायला मिळतोय. इथं तिसऱ्या अंपरकडे निर्णय पाहतोय. काय थ्रो केला, ज्या अटेमध्ये चेंडू आला त्या अटेमध्ये फेक केला आणि इथं बेल्स काय पद्धतीने उडाल्या. GT स्पोर्टवर तुम्ही लाईव्ह जाऊन पाहू शकता. GT स्पोर्टची क्लिअरिटी तुम्ही पाहू शकता. मग परेश पालकर हे सर्व टीम मॅनेज करतात, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. चांगल्या पद्धतीचं विवरेज करतात.
त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व लाईव्ह कव्हरेज पाहतोय. DT स्पोर्टचा मालक जरी मी असलो तरी चालक महत्वाचा असतो. गाडी मालकाची असली तर मात्र ड्रायव्हर चांगल्या पद्धतीने असत आणि ते काम परेशकडे आहे. परेश चांगल्या पद्धतीने गाडी हाकलतोय आणि म्हणूनच GT स्पोर्ट अजून पाहतोय क्लॅरिटीच्या रूपात. त्यांची टीम आहे. OUT गैन्यात कटोरे बॅक टू पॅव्हलियन. तिसरा हादरा. काय चाललंय सामन्यामध्ये. पहिल्या षटकात आघाडीचे 3 फलंदाज गारद. कशा पद्धतीचा खेळ चाललाय. इथे धाव घ्यायची होती नव्हती. इथं 8-23 म्हणजे 8 दुरी आणि तिरीशी लागलाय. 823 ची पत्ती आहे. असा ड्रेस घातलेला सलमान सिद्दीक आपण पाहतोय. त्यांनी जी फेक केली अचूक नेम घेतला आणि त्यानंतर गैंडाचा परफेक्ट कार्यक्रम झाला. महत्वाचा फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल भास्कर सातामकरला. या सामन्यात रंगत ताणायची असेल तर धाव फलक मनाजोगं करावं लागेल. संजय सातामकर आपण पाहतोय. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर अवळचा हा वेगवान पद्धतीचा चेंडू. साकिब सिद्दीक काय गोलंदाजी करतोय. अलंकार खांडेकर खुश आहे. मी जर कॅमेऱ्यावर बसलो असतो ना तर असे भाऊक चेहरे टिपले असते ना की त्या ESPN स्टार स्पोर्टला पण पिका पडेल. असे भाऊक चेहरे टिपायला पाहिजेत. नक्की ती जबाबदारी सुद्धा कालांतराने माझ्यावर येईल. थोडा परेश मला पण त्याला थोडा गायडन्स करेल. ही टीम आहे एकदम परफेक्ट टीम आहे. 1 रन आणि 3 विकेट. पहिला षटक कशा पद्धती झालं. अलंकार खांडेकर खुश आहेत. आई तो गॉगल काय त्यांची ती मान हालते ना लाजबाब. कारण संघाचा परफॉर्मन्स त्याच गाठणीचा होतोय. इकडे हनुमान नगर तयार झाले रोड खोदाला सोबत घेऊन. कारण अमित कासटची सोयरी कधी कधी फायद्याची ठरते हनुमान नगर संघाला. कारण रोड त्यांची सासरवाडी आहे. आता सासरवाडीचं कॉम्बिनेशन घेऊन उतरायचं आहे. मैदानात कुठलं कॉम्बिनेशन कधी होईल सांगू शकत नाही. कारण तुषार शिंदेचा जो फंडा चालतो तो चालतो. 7-4चा फंडा पण बंद केला. आता 2 गाव 1 कमिशन. तुम्हाला एका गावाशी तुमचं रिलेशन ठेवावं लागेल. त्यानंतर तुमचा कॉम्बिनेशन बनेल. मग आपण पाहू एक पहिला बायकर RTPLचा बायकर मॅन आशिष मोरेला सुद्धा पाहू. कबड्डीतला तो सुद्धा जब बाहुबली आहे. पण क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने दानादान उडवलेला तो आशिष मोरेला आपण सुद्धा पाहूया. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहतोय स्वराज देवडे. या नावाची चर्चा रायगडवर होत असते. नाव आहे स्वराज देवडे. मैदानात स्वराज देवडेला तो परफॉर्मन्स द्यावा लागेल. आठवावं लागेल सारसोली चषक. आठवावं लागेल ती गोलंदाजी. आठवावं लागेल तो परफॉर्मन्स. आणि आठवावं लागेल स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक. ऑफ साईडच्या खूपच बाहेर. पहिला चेंडू वेगावर स्वार. फलंदाज आपण पाहतोय संजय सातामकर. संजय सातामकरला आठवावं लागेल. आमदार दामदार आमदार चषकाची ती खेळी. संजय सातामकरला आठवावं लागेल तो परफॉर्मन्स. संजय सातामकरला आठवावं लागेल ती खेळी. आणि गोलंदाज स्वराज देवळे. यावेळचा हा चेंडू ऑफ साइडला निघून बाहेर पडणारा. यष्टीच्या मागे किशोर पाटील पाहतोय. हा एक कॉम्बिनेशन आहे. चांगल्या पद्धतीचा आवाज आपण पाहतोय मजर गौरी. या वेळेचा हा खोला टाकला होता. वेगावर स्वार होणारा आपण गोलंदाजी पाहतोय. स्वराज देवळे कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. स्वराज देवळेची ओळख काय आहे. स्वराज देवळे परफॉर्मन्स कसा करतोय मैदानात ते दाखवून देतोय. स्वराज देवळेची आपली ओळख आता मात्र त्यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. GT स्पोर्टची ती पैशाची रील आपण पाहिली पण मात्र ती चोरी केली. अशी चोरी करू नका. फॉलो थ्रूमध्येचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. मी काल म्हटलं होतं भाऊ शेलार आणि हेमंत सरस तिथं आहेत.
पवन केनेचा रील होईल मी बोललो आणि अर्धा तासात ती रील झाली आणि ती रील इंस्टाग्रामवर पडली सुद्धा. अरे तुषार शिंदे जे बोलताय वो होता है. मैदानात बोललो काय आला काय तर 20च्या नोटा उडाल्या काय त्याची रील बनली काय रील इंस्टाला पडली काय पण मात्र त्याचं लाईव्ह कव्हरेज परेश पालकरने केलंय हे सुद्धा सांगायला विसरू नका. या वेळचा भास्कर सातामकरच्या बॅटीतून हा फटका सलमान सिद्दीकच्या गोदीत आणि भास्कर सातामकर सुद्धा होतोय बॅक टू पॅव्हेलियन. मोठा आदरा मिळेल डिजला संधी. मानलेकर स्मृती तांबडी विरजोली संघाला विनंती असेल संघ नायक यायचे आपले ड्रेस कोड घेऊन जायचं विनंती असेल. हनुमान नगर रोड खुर्द संघाचा कर्णधार आपण या. सामन्याची हवा काढण्याचा आपण पाहतोय. स्वराज देवळे वेगावर स्वार होणारी गोलंदाजी आपण पाहतोय मात्र त्याला प्रत्युत्तर करावं लागेल. जीवन दिवकरने आकाश संजय सातामकर दोघांवर असे जबाबदारी. हा सन्मानपूर्वक ढकललाय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहत आहे. किशोर पाटीलने सांगितले गैनीनाथने सांगितले मैत्रीपूर्वक लढत असेल ही भेट असेल तुषार शिंदे यांना वाढदिवसाची कारण हा सामना होणं महत्वाचा होता. पहिल्या सामन्यात ती ताकद लावू लागते ती ताकद झोकणं मैदानात गरजेचं आहे नाही तर क्वालिफायला वरून काढून ठेवलं असतं तर नंतर कॉम्प्रो होतो. म्हणून तुषार शिंदे मास्टर माइंड का म्हटलं जातं पहिल्यालाच लढा. यावेळेचा हा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय येतोय चांगल्या पद्धतीचा चौकार. डीजे चार फलंदाज बाद झालेत. 8 धावा धावपलकावर आहे. बे के बे बे दुने 4 बेतिक 6 आणि बे चोक 8 इथपर्यंतच पाडा झालाय. पुढचा पाडा वाढवा लागेल वाढवावा लागेल. आकडे गणित मोडण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. सामना आता जवळजवळ असं म्हणूया की 2 षटक झालेत. 2 षटकाला सामना श्लोक वेद किंवा वेद श्लोक या संघाकडे आहे. अलंकार खांडेकर नितेश गीते या दोघांकडे असं म्हणूया. अलंकार खांडेकर एक मास्टर माइंड आहेत. शांत राहून बॅटिंग पॉवर पे आपण मैदानात पाहतोय. कशा पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज पाहतोय आपण. शाकिब सिद्दीक पहिल्या षटकाची काय गोलंदाजी केली होती त्याच कारणास्तव कर्णधारांनी पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. शाकिब सिद्दीकीला रॉयल संघामध्ये एंट्री नव्हती. शाकिब सिद्दीला बी टीम मध्ये चान्स होता. मी एकदा उभा राहिलो की शाकिब सिद्दीला घ्या. 3च चेंडू राहिले होते. शाकिब सिद्दीक फलंदाज आला
आणि रॉयल्स तेव्हा माझा ऐकायचा. शाकिब सिद्दीला घेत नव्हते, धावा कमी झाल्या होत्या. शाकिब सिद्दीला बोलू घ्या, ह्याला आता फलंदाजीला पाठवा. बी टीम नाही ना, त्याला बी टीम मध्ये का ठेवता, त्याला शाकिब सिद्दीला इन करा. आणि शाकिब आला आणि त्याने 2 बॉल 2 षटकार ठोकले आणि त्या 12 धावांच्या जीवावर त्याचा तिथला संघ जिंकला होता रॉयल्स. ही आठवण करणं गरजेचं आहे. शाकिब सिद्दीवर मी सुद्धा विश्वास दाखवतोय आणि म्हणूनच अलंकार खांडेकरचे सांगतात की शाकिब सिद्दी आपला स्वतःला सिद्ध करतोय. यावेळचा हा का खोला टाकला होता चेंडू, चांगल्या पद्धतीचा फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जणू काय नौकार सोनकार संघाला अडकून ठेवलाय. या बेड्या त्यांना तोडाव्या लागतील, या बेड्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल. त्यासाठी ओळखला जातो संजय सातमकर आणि जीवन देवकर. जीवन देवकर आणि मयूर ही मथुर आणि बाकासूरची जोडी होती. आली समजा थोडी पिछाडीवर आहे की काय असं वाटते मला, मात्र त्यातून त्यांना काट टाकावी लागेल, त्यातून त्यांना भरारी घ्यावी लागेल. यावेळचा खोला टाकलेला या खेळपट्टीचा जणू अनबाज त्याने घेतला. इथं बघा खराब क्षेत्ररक्षण पाहता, इथं बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत. धावा कमी झाल्या, धावा वाढवायला पाहिजे असं सलमान म्हणत असेल की सामना लगेच संपेल की काय. अशी जर गोलंदाजी केली तर धावा कमी येतील. पण मात्र अजूनही आपण पाहतोय संजय सातमकर आणि जीवन देवकर मैदानात आहेत. एखाद्या गोलंदाजावर असा हल्ला चढवतील की ते गोलंदाजाचं जीवन क्रिकेटचं करिअर सुद्धा खत्म करू शकतात. अशा पद्धतीचा खात्मा ते करू शकतात, एवढी कॅबिनेट त्यांच्यात आहे. मैदान त्यांना तेच करावं लागेल. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, इथं मात्र त्रिफळाचित केला जातोय, फलंदाज होतोय संजय सातमकर बाद. अजून एक सफलता मिळेल डिजिटल. काय क्लॅरिटी देत आहे परेश पालकर असेल, सोहम असेल, हे मास्टर माइंड टीम आहे. धावफलकावर धावा झाल्या तर केवळ 11. मैदान आपण पाहतोय अमर टावरी. अमर टावरीला चांगली फलंदाजी करावी लागेल. अमर टावरीची ओळख मैदानात सिद्ध करायला लागेल. अमर टावरी ज्यासाठी ओळखला जातो ती खेळी त्याला साकार लागेल आपल्या संघासाठी. आराध्य 11 केळजाई संघासाठी, संघाचे पुरस्कार सुनील कासार यांच्यासाठी, संघ मालकासाठी. यावेळेला आडव्या बॅटने आपण पाहतोय इथे झेल घेण्याचा प्रयत्न, पण मात्र चांगल्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षणाचा कव्हर पाहतोय, चांगल्या पद्धतीचा बॅकअप पाहतोय. केवळ 2 धावा पाहायला मिळतात. आरटीपीला आपण पाहिली होती ती बारक्याचा झेल, प्रतीश झावरे यांनी तो झेल घेतला होता. तसा झेल इथं सलमानला घ्यायला पाहिजे होता, पण प्रयत्न चांगले होते. थोडासा स्वतःवर नाराज असेल. आई चेंडू वेगावर स्वार होणारी गोलंदाजी पाप. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानात जाईल ड्रिंक्स. सामना कशा पद्धतीने आहे, सामना कसा चाललाय, त्या दरम्यान आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत.
दिवस आहेत. कोणी सुकटीचा कालवण किंवा कोबीची डाळ आणि कोबीची भाजी दिली म्हणजे खूप झाला. कारण गावात सोय व्हायला जयाचा भात आणि त्याच्यावर पाहिजे तेवढा वरण, एक आपली कोबीचा कांदा, हळदीवर केली ती पिवळी भाजी आणि नाही तर सुकटीचा रस्सा. हे दिवस ज्यांनी बघितलेत ना, आता हायटेक झालाय. आता बिर्याणी पाहिजे, पनीरची भाजी पाहिजे किंवा मग तंदुरी पाहिजे. आता हाय प्रोफाईल झालंय. पण मात्र त्या सुकटीच्या भाताला, त्या डाळ भाताला जी चव होती ना ती राहिली नाही मैदानात. तसाच काहीतरी सामना झालाय. आता मात्र सामन्याला कलाटणी घ्यावी लागेल. फलंदाज असेल जबाबदारी जीवन दिवकरवर. ते दिवस आठवावे लागतील. आई बापांची मेहनत, त्या काळेला असलेली मजुरी आणि त्यानंतर आपल्याला घडवलेला यावेळेचा खोला टाकलेला सलमान सिद्दीकचा चेंडू वेगावर स्वार होऊन सलमान सिद्दीक सुद्धा गोलंदाजी करता. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा मानस. इतरे मात्र एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धाव फलकावर धावा होतात त्या 14 धावा पुऱ्या पडणार नाही आपल्याला. आपल्याला तुषार चौलकरच्या विरुद्ध कुठले गोलंदाज वापरावे लागतील. तुषार चौलकरला कुठे रोखावं लागेल, विकास तावडेला कुठे थांबवावं लागेल, किशोर पाटीलला कुठे थांबवावं लागेल आणि रोया रती मारताना कुठे थांबवावं लागेल. त्यातला हा चेंडू पॉइंट क्षेत्रातून जातोय. तुषार चौलकर त्याचा पाठलाग करतील, क्षेत्ररक्षण करतील, फेक करतील. पण मात्र त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. मजार गौरी, सुफियान सिद्दीक, शाकिब सिद्दीक, सलमान सिद्दीक आणि आपण पाहतोय सोहेल दांडेकर. हे असे रोयचे धुरंधर सुद्धा मैदानात आहेत. कॉम्बिनेशन चांगला आहे. 5-5 निवडायचे, 6-6 निवडायचे, कसे निवडायचे. संघ मालकाला खुश करायचे असेल तर तशा पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे. तर सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेक, केवळ एकच धाव. आता धावांसाठी धाव करावी लागेल. मैदानात मोठे फटके खेळायला लागतील. जीवन देवकर आपले खांदे खोलावे लागतील. इथं आलाय जय भवानी रोडचा डॉन, ज्यांनी त्याचा काळ सुद्धा गाजवलाय. नाव गणपत मोरे आणि गणेश मोरे. ही जोडी अशी होती ना की मुंबईच्या गोलंदाजांना सुद्धा अशी गोटी दाखवायची, गोटी ही रोडची. आणि तसाच पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि ते जीवन देवकरला बागारी पडत आहे. मिळेल डीजेला संधी. गणपत मोरे ही रोडची अशी जोडी होती ना की मुंबईच्या गोलंदाजांना सुद्धा धाबे दानवायचे. अक्षरशः मेहनती हायस्कूल या गणेश मोरेन सुद्धा गाजवलाय. मग आनंद आमचे असतील, आनंद कर्णेकर सुद्धा चांगले गोलंदाज होते. मग वर्षेमधून नरेश पाटील असतील. यावेळचा हा फटका आपण पाहायला मिळतोय. चेंडू होतोय डिलेवर, सीमारेषे बाहेर येतोय षटकार. डीजे थँक्यू. क्रिकेटची प्रचंड आवड असणार आमचे कृष्णा जी वकारदार यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मैदानात अलंकार कांडेकर गेलेत, उभे राहिलेत. त्यांना स्टेजवर बसायचे नको, खुर्ची नको, सांगा मैदानात तुझ्याला मी उभा राहणार. आधार घेतलाय तिरंग्याचा. एक षटकार आल्यानंतर हा मात्र चांगल्या पद्धतीचा चौकार पाहायला मिळतोय. धावा थांबल्या होता, धावा यायला सुरुवात झाली. 2 चेंडूवर तब्बल आल्या 10 धावा. अमर टावरीच्या संग्रामच्या बॅटीतून आल्या त्या धावा 10. संग्रामला असाच महासंग्राम करावा लागेल. मिळेल डीला संधी.
जमवा स्मृती चषक ही सुद्धा आपण पाहूया. मला वाटते मार्च मध्ये काहीतरी तारीख डिक्लेअर होते, त्यांचं सुद्धा मॅनेजमेंट चालू आहे. हे म्हणत असेल की तुषार शिंदेला खबर कशी लागते, कारण तुषार शिंदे महाराष्ट्र टेनिसच्या बॉडीवर आहे, जाण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात कुठल्या टुर्नामेंट येतात त्याच्या घडामोडी तुषार शिंदेकडे आवर्जून असतात, म्हणून तुषार शिंदे ठाणा रायगड ही मॅच सुद्धा ठेवण्याचा मानस ठेवतोय. मैदानात शेवटचा षटक घेऊन येतोय विकास तावडे. या वेळचा बॅटची काढा आणि यशरक्षक किशोरच्या पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसवतोय, घेतोय झेल आणि सामावतो होतोय अमर टावरीचा खेळ. डीजे आपण मैदानात पाहतोय अभिषेक सातामकर याच्या गोलंदाजीचे कारनामे आपण या मैदानावर पाहिलेत. त्याचा परफॉर्मन्स 10व्या दशकात पाहिलाय, तोच फलंदाच्या रूपात आलाय. पण समोर सामना करायचा विकास तावडे याचा खोला टाकला होता. थोडा खेळपट्टीवर पायाची ग्रीप चढते म्हणजे खेळपट्टी किती कडक आहे. धनंजय पोकळे, दत्ता मागवकर, नारायण मोरे यांना द्यावे लागेल धन्यवाद. खेळपट्टी अशी कळवली. या खेळपट्टीवर जवळजवळ 4 ते 5 वेळा रोड रोलर चढलाय. खेळपट्टी कशा पद्धतीची आहे तर खेळपट्टी संपाट आहे. खेळपट्टी वेगावर स्वार होण्यासाठी गोलंदाजांना मदत करणारी आहे. पण काही फलंदाजी नंदनवन आहे, कारण गोल पडल्यानंतर चेंडू बॅटवर सुद्धा आरामात येऊ शकतो. दोघांनाही समान न्याय देणारी आपण ही खेळपट्टी पाहतोय. मैदानात पाहूया विकास तावडे खोलात टाकला होता, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय संग्रामचा. पण इथं दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस. अभिषेक सांगतोय की नको, मी आहे, मी स्ट्राईक करेन, मी हल्ला चढवीन विकास तावडेवर, मी 1-2 मोठे फटके घेईन. आपल्या संघाला जी समाधानकारक धावसंख्या आहे ती मला करावी लागेल, त्यासाठी मैदानात तेच करेन. मैदानात विकास तावडे, समोर अभिषेक सातामकर. खोला टाकला तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे, जणू काय शूजची ग्रीप गेले की काय, स्किट होतात शूज त्याचे मैदानात. आणि एक धाव घेतली जाते. धाव पलकावर धावा येतात त्या तब्बल 30 धावा कमी पडतील. शेवटचे 2 चेंडू. संग्राम मागाच्या प्रमाणे 10 धावा ठोकेल का? 40 धावा झाल्या तर मजा येईल मॅचला. हा मात्र वेगावर स्वार होणारा विकास तावडेचा चेंडू. मगाशी सलमान होता, आता गोलंदाज विकास तावडे आहे. विकास तावडे कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. या दोन्ही संघांचे टी शर्ट घेऊन जा. तांबडी संघ आणि नक्कीच हनुमान नगर रोड खुर्द. मगाशी 2 चेंडूवर 10 धावा आल्या, इथे 2 चेंडू निर्धाव झालेत. पहिला सत्र संपलाय. शिंदे सरकार समर्थक आता माझ्या साईडला बसलेत प्रल्हाद गायकर. सकाळपासून वाढदिवस आहे, सकाळपासून शुभेच्छा दिल्या, फोनवर दिल्या, इथे भेटायला आले, आता साईडला बसलेत, एकेकाला घेऊन येत आहेत. कट्टर कार्यकर्ते आहेत आणि नक्कीच ते शुभेच्छा, मला प्रत्येक कामात त्यांच्या शुभेच्छा असतात, त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. दहावीर चषकाची टी शर्ट, शिंदे सरकारची टी शर्ट, RTBLची टी शर्ट, 3 टी शर्ट झाल्या आयकॉन खेळाडूंकडे. एकतीस धावांचं माफक आव्हान आहे. 31 धावा करायचे आहेत. 21 धावासाठी किती दम लागतोय.
सामन्यासाठी जिंकण्यासाठी हव्यात त्या 31 धावा माफक आहेत. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होऊ शकते. अलंकार खार्डेकर यांचे ब्लड प्रेशर वाढवू शकते. नितेश गिजेचा ब्लड प्रेशर वाढू शकते. कारण क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टी. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट राजकारण सरडा कधीही रंग बदलू शकतं. संदीप जगे नेहमी सांगत असतात क्रिकेट राजकारण आणि सरडा कधीही रंग बदलू शकतो. मैदानात रंग बदलेल का पाहावं लागेल. जबाबदारी असेल मजार गौरी आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय मोहिब रोगे आणि मजार गौरी मैदानात. पहिले षटक नक्कीच अभिषेक सातामकर टाकेल यात काही शंका नसेल. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 31 धावा होऊ शकतात की 31 धावांपासून रोखू शकतात पाहावं लागेल. आज एकच चर्चा 19 जानेवारी प्रत्येकाच्या मोबाईल तुषार शिंदेचा नाव असलेला मेसेज किंवा स्टेटस सर्व स्टेटस ठेवणाऱ्यांना मेसेज करणाऱ्याला मनापासून मी या स्पर्धेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून GT स्पोर्टच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतोय. असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू. टेनिस क्रिकेट जगतातून म्हणजे महाराष्ट्रभरातून जे जे मला ओळखतात मग मंगेश वाकडीकर असतील रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, मग रायगडचे अध्यक्ष असतील राकेश गायकवाड यांचा सुद्धा फोन आला. विशाल जितेकर जे रायगड टीमचे मेंटर आहेत. इकडून ठाण्याचे आपण पाहतोय पाटील जोडी आहेत ती सगळ्या त्यांचं सुद्धा मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. मला वाढदिवस शुभेच्छा आल्यात. त्यांचं सगळ्यांचं मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतोय. अभिषेक सातामकर जबाबदारी असेल त्याला. जी गोलंदाजी केली साकेब सिद्दीकने तीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. त्यासाठी ओळखला जातो अभिषेक सातामकर. समोर फलंदाज आहे मजर गौरी. अभिषेकचा आपला पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. नयन मग कधी कधी म्हणतो की मजर गौरी असा उभा राहिला ना की भीती वाटते. कारण मजर गौरी एवढी दमचक आहे. एक 6.5 पावणे 7 फूट उंचीचा हा खेळाडू आणि भरीव बांधा. त्याच्या बॅटमध्ये चेंडू आला की तो चेंडू लीला पार सीमारेषे बाहेर जातो. पण मजर गौरीला फसवण्यासाठी काही चेंडू आहेत ते तुम्हाला वापरावे लागतील. मजर गौरी कुठे बसते याचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. मयूर वाघमारेची आपण स्टेटमेंट पाहिली. मयूर वाघमारेकडे असे व्हिडिओ आहेत की फलंदाज कुठे चुका करतो ते तो शोधत असतो. ती कशी गोलंदाजी करत असतो तशीच तुम्हाला करावी लागेल. खेळाडू मोठे होत असतात त्यांना त्याच्या मागे त्यांचा अभ्यास महत्वाचा असतो. त्याच्या मागे त्यांची प्रॅक्टिस महत्वाची असते. त्याच्या मागे त्यांची मेहनत महत्वाची असते. मयूर वाघमारे त्यातील एक नाव. विनोद चोरगे आणि आम्ही सुप्रीमो बघायला खोपडीत गेलो होतो. तर मला वाटते 14 ते 16 वर्षाचा तो मयूर वाघमारे होता. आणि तिथंच आम्ही ओळखलं की हा खेळाडू नाव करेल. कारण त्याची ऍक्शन त्याचा टप्पा इंजिनिअरिंग मध्ये तो शिकत होता. ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच नाराज दंडित करतात. गोलंदाजाला आव्हान स्वरूपाची धाव घेतली जाते. धाव फलकावर धावा होतात त्या 3. माझ्या सोबत जोडलेत स्क्वेअरच्या भूमिकेत कुणाल मोरे. रोडचा संघ आहे म्हणून ते आलेत. पण तुषार शिंदे जिथं असेल तिथं तुम्हाला राहायला लागेल. जे जे आयोजन असेल तिथं तुमची महत्वाची भूमिका असेल. आणि यावेळेला मजर गौरीच्या पट्ट्यात आला की मजर गौरी कार्यक्रम परफेक्ट करतोय दाखवून देतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार मिळेल डीजेला संधी. थँक्यू डीजे. कोणा आर्चीसाठी परशा आपण वेळा व्हायला पाहिजे आणि तसे मित्र पाहिजेत. मग ते मित्र
प्रदीप आणि सल्ल्यासारखे मित्र असणं गरजेचं आहे. भले तो आदू असेल पण मात्र मित्रासाठी पारशासाठी आरची कधी आली ते सांगायला तो ओरडत आला, पारशा आरची आली आरची. हे असे मित्र महत्वाचे असतात. खेळ कुठं चाललाय, क्रिकेटचा चाललाय, कुठं धावा घ्यायच्या आहेत मजर गौरीला सांगायला मुबीब सांगतोय काय फाटका खेळलास, तू पारशी आहेस, तू सायराट आहेस, तुला अशीच फलंदाजी करायची आहे. पण मात्र अभिषेकला कमबॅक करावा गेला. अभिषेक त्यासाठी ओळखला जातो. मैदानात पुन्हा एक हा ही ठोकला सीमारेषे बाहेर, लागोवरचा दुसरा षटकार. डीजे ओ अलंकार शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. कारण रॉयस कशासाठी घेतले तर मजर गौरीसाठी घेतलंय. आणि यासीन मर्जान नेहमी म्हणत असतात, जिसके हात जितकी दोरी व हाय मजर गौरी. मैदानात मजर गौरी खेळतोय. तिसरा खेळायचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीचा क्रिकेट पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीचे फेक पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. एखादा असा गोलंदाज काढला की 1-2 विकेट काढल्यानंतर प्रेशर आणू शकतो. अलंकार खांडेकरची धडकन वाढू शकतो. नितेश गिरेचा प्रेशर वाढू शकतो. मैदानात तेच करू शकतो का? आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावा खर्च केला त्या 15. या वेळचा हा चेंडू सरळ गोदीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. घेतला जातोय झेल आणि समाप्त होतोय मजर गौरीचा खेळ. इथे विकेट पहिला होतोय डाऊन. मिळेल टीचा संधी. पुष्पा पुष्पराज फ्लावर समजे क्या फ्लावर झुक क्या नाही साला. असाच म्हणत मजर गौरी आला बॅक टू पॅव्हिलियन. 2 ठोकलेत, चांगले ठोकलेत आणि सांगायला जी समाधानकारक धावसंख्या पाहिजे ती करून आलोय. म्हणून म्हणतोय मानाने झुके का नाही साला. नाव आहे मजर गौरी. 2 ठोकून आलंय. आता बाकी तुम्हाला करायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल स्वर्गीय रणजित मांदेकर, स्मृती तांबडी विरजोली संघाचा कर्णधार आणि विनंती असेल हनुमान नगर रोड खुर्द संघाचा कर्णधार. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले लगेच घेतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात सलमान सिद्दीक. मोईब जो आला, 1 धाव काढून स्ट्राईक मजर गौरीने दिली आहे. मजर गौरीने बाकी चेंडू 5चा सामना केला. शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. बॅटिंग प्लावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग होते गैनीनाथ कटोरे. एक मास्टर माइंड, एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज, ज्याच्या नावावर अनेक विजय, ज्याच्या नावावर अनेक पराक्रम आहेत, ज्याच्या नावावर अनेक मॅच ऑफ द सिरीज, अनेक मॅच ऑफ द मॅच आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज असे बहुतूर किताब ज्याने पटकावलेत तोच नाव आहे गैनीनाथ कटोरे. सागर सम्राट नावेचा हा सुपरस्टार खेळाडू होता. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर मोहीब घेतोय आणि त्याला पाठवतोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. बघा षटकारानंतर अलंकार खांडेकडे जाऊया. कशा पद्धतीने टाळ्या वाजवतात. अलंकार खांडेकर एक दर्दी आहेत. त्याने म्हणूनच ते संघासाठी नेहमी गर्दी करत असतात आणि ते पैशाची सुद्धा उधळण करत असतात. संघांवर त्यांनी बोली लावले. हे संघ त्यांनी उतरवलाय. नितेश गिजे आणि त्यांचं कॉम्पिटिशन जमलंय. मग न्हावे आणि रॉयस मैदानात उतरवलाय. तज्जू डबीर मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया. यावेळचा हा चेंडू मोहीब आडव्या बॅटने खेळतोय. एक आलाय. थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच आहे. इथं चोरटी धाव पाहतोय. सलमान सिद्दीकला माहित आहे की धावा येतात मुजीबच्या बॅटीतून. मुजीबला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. मी जरी स्टार खेळाडू असेल पण समोरचा चालतोय त्याला चालवण्याची गरज आहे. मैदानात तेच करतोय. मैदानात ज्यासाठी ओळखला जातो सलमान. 22 चेंडूने 8 धावांची गरज. यावेळेचा हा फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल. 21 चेंडूने 4 ची गरज राहील. सामना लवकर संपवायचा आहे. तुषार शिंदेचा आज वाढदिवस आहे. तुषार शिंदेना संध्याकाळी लवकर मोकळं करायचं आहे. असंच जणू काय ठाणून गेलेत मैदानात आणि म्हणूनच तशी फलंदाजी करतायत. कारण मोहीब सुद्धा ओळखून असेल की तुषार शिंदे हे नाव रॉयल्ससाठी महत्वाचं आहे. रॉयल्सचा एकही पत्ता माझ्याशिवाय हालत नव्हता. ज्याचा कॅप्टन होता
सलीम सिद्दीक आणि त्याचे मॅनेजमेंट शाकिब माडकर चालवायचे, शाकीर माडकर चालवायचे आणि सोहेल त्यातन मास्टर माइंड त्याच्या सोबत होते. हे तीन धुरेंदर हे मॅच चालवायचे. सुफियान त्याच्यानंतर त्यांचा काना होता. हे 4 मध्येच गेम चालवायचे. त्यांचंही कौतुक करूया, स्पर्धेच्या माध्यमातून त्याची आठवण करूया. रॉयल रॉयल्स मध्ये पहिली थंडाची बाटली आली, ती थंडाची बाटली तुषार शिंदेकडे यायची आणि मग रॉयल रॉयल्स कडे जायची. एवढा विश्वास त्यांचा त्या काळी माझ्यावर होता. हल्ली जरा प्रेम कमी केलंय, कारण माणसं आपली लांब गेलीत, लग्न झालंय, दुबईला गेलीत, कुवेतला गेलीत आणि त्यांची आठवण करण्यासाठी हा षटकार आलाय. सामना संपतोय, सामना जिंकतोय. करूया अलंकार खांडेकर यांचं कौतुक करूया, नितेश गिरे यांचं कौतुक करूया, वेस्लोक 11 न्हावे, रोहार रॉयल संघाचं कौतुक आणि कौतुक असेल आराध्य 11 केळजाई संघाचे. नो डाऊट. थँक्यू डीजे. वैयक्तिक बक्षीस येतात इथं.